मालेगाव शहरातील एका खाजगी शोरूमच्या उद्घाटनासाठी पोलीस आणि महापालिकेच्या आशीर्वादाने थेट मालेगाव सटाणा महामार्ग बंद करून नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। सणासुदीच्या काळात आधीच वाहतुकीचा ताण असताना शोरूमवाल्यांच्या मेहरबानीसाठी नागरिकांचा बळी दिला गेला अशी चर्चा शहरात आहे। इतकंच नव्हे तर हॉस्पिटल परिसराकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही अडथळा निर्माण झालाय। एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात आला असता तर त्याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। विशेषतः ट्रॅफिक पोलिसांकडूनच बंदोबस्त देण्यात आलाय। हे कसं शक्य आहे? हा बंदोबस्त कशावर आधारित होता? छावणी पोलिसांची जबाबदारी नव्हती का? त्यांना हे माहितीच नव्हतं का की काही हितसंबंध आहेत? हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं आहे। जर हितसंबंध नसतील तर तातडीनं मोठा दंड आकारून आणि कठोर कारवाई करूनच प्रशासनानं स्पष्ट करावं असं नागरिकांचं मत आहे। या बाबतीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला यावर विचारणा केली, मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलंय। मालेगावात ही नवी संस्कृती जोमानं रुजत चाललीये। वाढदिवस फलकांसाठी रस्ते अडवणं आणि आता शोरूम उद्घाटनासाठी संपूर्ण रस्ताच बंद करणं हे शहर खाजगी लोकांचं की जनतेचं असा प्रश्नच सर्वत्र उठत आहे। चकित करणारी बाब म्हणजे या उद्घाटनाला स्वतः मनपा आयुक्त उपस्थित होते आणि त्यांच्या समोर मालेगावकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला। नागरिकांचा संताप उफाळून आला असून प्रशासनानं अशा प्रकारांना थारा दिल्यास लोकांच्या जीवाशी खेळण्याची जबाबदारी पोलीस तसंच मनपा दोन्हींवर येईल। आता प्रश्न एकच जो सर्वांनाच पडलाय, तो म्हणजे की छावणी पोलीस आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्याकडून या घटनेवर तातडीनं तपास, हितसंबंधाची चौकशी आणि ठोस दंडात्मक कारवाई केली जाईल का असा संतप्त सवाल मालेगावकरांकडून उपस्थित होतोय। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।